चिपळूणपासून गिरगावपासून मुलुंडपर्यंतच्या सर्व गप्पा किंबहुना त्यापैकी काही गप्पा आज ऐकायला मिळाल्या. पण यानंतर आता या दोघांबद्दल घरातल्यांना काय म्हणायचं आहे तेही आपण ऐकणार आहोत. तेव्हा आता तुमच्या भावना व्यक्त करायच्या आहेत. नमस्कार, मी अनघा अजित गायकवाड यांची मोठी मुलगी. नॉर्मली आई प्रेमळ आणि बाबा थोडे धीट असं असतं, पण आमच्या केसमध्ये वेगळं आहे. बाबा खूप हळवे किंवा इमोशनल आहेत आणि आई खूप धीट आहे. म्हणजे असा कुठला प्रसंग असेल जिकडे तुम्हाला धैर्याची गरज आहे तेव्हा आई खूप असं म्हणजे असं एनकरेज करते की जा पुढे जा पुढे, आणि उलटं बरोबर बाबा सांगतात सावकाश जा, हळू जा. नमस्कार, मी त्यांची छोटी मुलगी आहे आणि बहुतेक लाडकी पण आहे. आईकडनं जिद्द आणि चिकाटी खूप शिकण्यासारखी आहे. ह्या कार्यक्रमासाठी पण तिने हे चिकाटीने घडवून आणलं की सगळ्यांना एकत्र आणणं, आणि तिला हे सक्सेसफुली करूनच घ्यायचं होतं समहाऊ. आणि बाबा खूप मेहनती आहेत. आजही आमच्या घरात म्हणजे माहेरी माझ्या कामवाली बाई नाही आहे, बाबांनाच कामाला लावलंय. नाही, सगळेच मिळून करतात. काही काही पदार्थ पण त्यांचे खास म्हणजे गुढी आहे, दुधी हलवा आणि डिंकाचे लाडू सगळ्या फॅमिलीमध्ये फेमस आहेत. अरे वा. नमस्कार, मी त्यांची भाचेसून आहे, पूजा मोडक. मी त्यांच्यासाठी त्यांना गाणं मामांना खूप आवडतं, त्यांच्यासाठी एक लाईन म्हणते नक्की गाण्याची. जीवनात ही घडी अशीच राहू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. वा वा. मी भावना गाडगीळ, सुषमा छत्रेची एकदम फास्ट फ्रेम. एका ऑफिसमध्ये आम्ही काम करत होतो, तार ऑफिसमध्ये. आमच्या मैत्रीच्या ताराही जुळल्या. ती खूप बोलबच्चन आहे आणि मी फक्त ऐकणारी आहे, त्यामुळे आमची मैत्री छान टिकून राहिली गेली 45-47 वर्ष. आणि छत्रे काका मिश्किल आहेत, आवडतं त्यांच्याशी गप्पा मारायला. व्हेरी गुड. नमस्कार, मी मधुरा गोखले, मावशीची सगळ्यात धाकटी बहीण, तिची मुलगी. आणि जसं तिने सांगितलं की ती चिपळूणवरून येऊन इकडे मामाकडे राहिली, तशी माझी आई तिच्याकडे येऊन राहिली ग्रॅज्युएट झाल्यानंतर चिपळूणमध्ये. आणि तिचं लग्न जमवण्यात आणि सगळं पुढे सुरळीत होण्यात मावशी आणि काकांचा खूप मोठा हातभार आहे. आणि त्यापुढे म्हणजे जशा ह्या दोघी आहेत तशी मी त्यांची तिसरी मुलगी असल्यासारखी कायम त्यांच्या कुटुंबामध्ये, छत्रे फॅमिलीत आणि सगळ्या फंक्शन्सना आलेली आहे. आणि त्यांच्या घरात तिसरी मुलगी असल्यासारखीच माहिती आहे. आणि माझ्या अगदी म्हणजे मुलीच्या डिलिव्हरीच्या वेळेलासुद्धा ती माझ्याबरोबर होती, जेव्हा आईची तब्येत बरोबर नव्हती तेव्हा. तर सगळ्यामध्ये म्हणजे पुढाकार घेऊन, जसं ताई म्हणाली, असं उत्साहाने आणि मदतीला असणं हा खूप छान गुण आहे तिचा. या गप्पा सुरू असतानाच आत्ता एक आव्हान या दोघांनाही आपण देणार आहोत, आणि बघूया कोण जिंकणार, किती बक्षीस मिळवणार या खेळामध्ये. पुतण्या सगळं ते. तर मग मी म्हटलं आपण आता असं करूया, आमच्या तिथेच मरोमध्ये ना आमचं छोटं घर होतं ना, म्हटलं मी काही हे करेन, इकडचं तिकडे ॲडजस्ट करेन, पण आपण ना तिथे एक बिल्डिंगमध्ये फर्स्ट फ्लोअरवरती बांधलं होतं. 15,000त घर मिळत होतं, पण त्यावेळेस 15,000 म्हणजे केवढे मोठे. तर मग ते कर्ज काढून तिथे घेतलं. आणि 4थ्या दिवशी आम्ही गेलो, वरती पत्रे होते, पहिल्या माळ्यावरती. वरती पत्रे, घरात सगळं म्हणजे हे बाथरूम, नळ वगैरे सगळं घरात होतं. म्हणून म्हटलं ते सोयीचं आहे आपल्या मुलांसाठी वगैरे. आणि गेलो, आणि ते 4थ्या दिवशी ह्याचं 78मध्ये तुफान आलं याचं आंध्र प्रदेशचं. आणि त्यावेळी जे पत्रे उडाले ना, तर मी खाली गेलेली मुलांचा अभ्यास विचारण्यासाठी, आणि तिन्ही मुलं माझी झोपलेली होती देवाच्या खाली एकदम. गणपतीचा फोटो होता आणि त्याच्या खाली, आणि ते जे पत्रे 3 लोंबकळत होते यांच्या पोटावर ना, मी वरती आले, वादळ झालं म्हणून बघते, पोरं झोपलेली होती त्यांच्या बरोबर इथे अगदी होते, पण पडले नाहीत त्यांच्यावरती. म्हणजे केवढं देव, पण वरती गणपतीचा फोटो होता मोठा अगदी एकदम. बापरे, नाही तर काहीतरीच झालं. आणि माझ्यावर तर भरतेच प्रसंग आलेले आहेत सगळं. म्हणजे यम माझ्या मागे, मी यमाच्या मागे असते नेहमी. भरपूर म्हणजे या लोकांना सर्वांना माहिती आहे की किती प्रसंग आले आहेत ते.
ॲक्सिडंट, 2 पाय ऑपरेशन, ब्रेस्ट कॅन्सरचं ऑपरेशन, डोकं फुटलं होतं, गावी गेले होते ते, तेव्हा ते बिना टाक्याचं ह्याचं ॲनेस्थेसिसशिवाय टाके घातले होते, केस कापून गावी, एवढं रक्ताने माखली होती, नाक कान काय ठेवलेलं नाही शिल्लक. सगळीकडे काटछाट आहे अगदी, खूप म्हणजे आणखीन सांगण्यासारखे आहेत ऑपरेशन्स वगैरे. काय हो, आणि त्यात यांनाही सांभाळते, म्हणजे कसं, म्हणजे खूप भूक एक लागली. मिनिट, तुम्ही यांना सांभाळता की ते नाही, मीच सांभाळलं मुलांबरोबर. यांना पण, हा पण मुलगा सारखं सगळं. भूक लागली की काय तांडव नृत्य, भूक लागली की यांना भूक सहन नाही भूक सहन नाही होत अजिबात. अरे बापरे. मग ते वेळेत मिळालं पाहिजे, नाहीतर मग माझी म्हणजे कधी देतं. हो, तारांबळ बरं, होते. मला तुम्हाला विचारायचं, या किती वर्ष झाली? 48 वर्ष लग्न. 48 वर्ष. 48 वर्षात या कधीच रागावल्या नाही, ते कशामुळे हो? स्वभाव चांगला आहे. खरीच चिडत नाहीत ना? मी चिडेन, तुम्ही नाही. कधीच नाही. कसं काय हो, कसं जमवलं? सहनशक्ती. मी म्हणजे जन्मली ते दगड आहे मी. म्हणजे पहिली पण म्हणजे अशी हुशार होते, अभ्यासात वगैरे हुशार, पण एकदम म्हणजे एकांतपणात अशी बसायची. आणि कोणी म्हणजे माझ्यावरती खूप जणांनी प्रेम केलं, पण शेजाऱ्यांनी सुद्धा माझ्यासाठी दूध घ्यायचे. शेजारचे दाजी लहान असताना ते दूध घेऊन द्यायचे, रोज ते मला पाजायला लावायचे तिथे दूध. ती प्यायल्याशिवाय ते जायचे नाही. अनेक जणांनी माया केली ते. आता त्या लोकांची आठवण येते. हो ना. काय हो, लग्नानंतर फिरायला नेलं नाहीत, लग्नापूर्वी जुहूला मोठ्या हौसेने घेऊन गेला, हो. नंतर न नेण्यामागचं कारण काय होतं? बरं, कामामुळे काय काय वेळच मिळायचं नाही. पिक्चर वगैरे माहिती दाखव. पिक्चर तसं लग्न झाल्यानंतरही पाहिलं. थांबा, कुठला ते नाव सांगू नका. थांबा, आता प्रश्न विचारूया, उत्तरं जुळतात का लगेच बघूया. तो बघितलेला चित्रपट होता की नाही पहिला, त्याचं नाव लिहा. दाखवा ते उत्तर. अरे वा, अभिनंदन, दोघांचे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, दोघेही जेव्हा पहिल्यांदा जुहूला भेटले होते तेव्हा या कुठल्या इयत्तेत होत्या, कितवीत होत्या? दाखवा समोर. 8वी. अभिनंदन. पहिला सिनेमा कुठल्या चित्रपटगृहात बघितला होता, त्या थिएटरचं नाव लिहा. बघू, दाखवा. हे थिएटरचं नाव आहे. हो. आणि चित्रपट संगम. हे बरं जमवून आणलेला संगम. वॉकेबल होतं ना, पैसे नको गाडी खर्च करायला मरोळमधून. लग्न व्हायच्या आधी त्यांनी तुम्हाला दिलेली पहिली भेटवस्तू कुठली? बघू, दाखवा. साडी दिली उत्तर होती. ठोकलेलं आहे. नाही दिली होती. तसं शाळेत असताना. हो, दिली होती. ते मगाशी म्हणाल तसं फ्रॉक दिलं असतं. नाही, साडी. अभिनंदन. आवड होती. आवडतो काय नाही. सगळ्यात मोठा कोण, मुलगा की मुलगी? हा, मुलगा. मुलगा. त्याची जन्मतारीख लिहा. दाखवा. 8/8/70. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. धन्यवाद. बरं, मग तुम्ही एकमेकांना कधी बघितलं? आम्ही लग्न झाल्यावर 3 वर्ष आमची नजर नव्हती कुठं. बगीचात जायचो आम्ही. बगीचात? अरे वा, कुठल्या बगीचात? तिथं आहे ना खारघरला. खारघरच्या बगीचात? आजी लाजल्या बघा किती. 57 वर्षापूर्वी लाजलेल्या तितक्या गोड लाजल्या आता.